नमस्कार. मी कोल्हापूरहून डॉक्टर वासुदेव देशिंकर. आपण संवाद मालिकेमध्ये संवाद या विषयावरती 50 एपिसोड पाहिले. त्यानंतर भारतीय तत्त्वज्ञान या विषयावरती जवळजवळ 15 एपिसोड आपण बघितले. त्यानंतर रिलॅक्स प्लीज या विषयावरती 15 बघितले एपिसोड. आणि आता सर्वांसाठी उपयुक्त, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांगाने समाविष्ट असणारे असे विषय घेऊन तुमच्यासमोर मी येणार आहे. पण यावेळची आताची पद्धत आहे माझी ती थोडीशी बदलणार आहे. तर आय विल गिव्ह वन एक्झाम्पल अँड गिव्ह द कन्क्लुजन. सो व्हिडिओ विल बी शॉर्ट ऑल्सो. व्हिडिओ शॉर्ट होईल अशा पद्धतीनं मी हे करणार आहे. व्हिडिओ करणार आहे. 10 मिनिटाचे असतील व्हिडिओ सगळे. तर आणि त्यातून बेसिक नॉलेज किंवा काय शिकायचं आपण ते आपण पाहणार आहोत. हे सर्वांसाठी उपयुक्त आहेत. पर्टिक्युलर वय वगैरे एज काहीही नाही. तेव्हा मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. माझ्या श्रोत्यांनो, मला भरभरून प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे. भरपूर सबस्क्राईब झालेले आहेत. फोन येतात मला, ह्या विषयावर बोला, त्या विषयावर बोला. व मी त्या सगळ्या विषयांचा निरनिराळ्या पद्धतीनं एखाद्या विषयामध्ये समाविष्ट करत असतो. पण मी कुणाचाही विषय टाळलेला नाही आहे. आज जवळजवळ 70-80 व्हिडिओ माझे झालेले आहेत. आणि आज जो मी विषय घेतोय तो विषय घेतोय मी म्हणजे स्वतः. आय इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये मी, हिंदीमध्ये मैं. तर हे आय, मैं हे जे शब्द आहेत ना आणि मी, हे भयंकर त्रासदायक शब्द आहेत. आणि ह्यात इतके त्रासदायक शब्द आहेत, त्या शब्दामुळंच सगळे प्रॉब्लेम आहेत. त्या आयमध्ये काय लपलेलं आहे? तर आयमध्ये अहंकार लपला आहे. आयमध्ये एक्सपेक्टेशन जास्तीत जास्त लपलेले आहेत. बरोबर आहे. आता मॉडर्न युगातले तर आय म्हटले तर आयफोन, आयपॅड, त्यानंतर आय लॅपटॉप वगैरे सगळे आयचे विषय असणार आहे. हे सगळे मॉडर्न युगातले आहेत. पण आय हा जो मी आहे ना, हा मी पहिल्यापासून आहे. माणूस उत्पत्ती झाल्यापासून मी आज बसलेला आहे. आणि तो मी जो आहे ना, तो दंश करत असतो सारखं स्वतःला, मनाला. ना स्वतः आनंदात राहत, ना दुसऱ्याला आनंदात राहत. बरोबर आहे. तर त्यासाठी आत्ता विषय मी निवडला तो मी. तर मी म्हणजे आय इज इक्वल टू एक्सपेक्टेशन. अहो, आपल्याला इतके एक्सपेक्टेशन असतात सगळ्या गोष्टीचे एक्सपेक्टेशन, की माझ्याप्रमाणे ह्याने वागावं, मी म्हणेल तसं करावं, मी म्हणेल तसं बोलावं, घरात माझ्यासारखं ऐकावं, ऑफिसमध्ये माझ्यासारखं करावं, माझ्यासाठी हे करावं, माझ्यासाठी ते करावं, मला मान द्यावा, मला सन्मान द्यावा. सगळं काय ते आय त्या एक्सपेक्टेशनमध्ये आहे. आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही त्या आयची की मग तडफडाट, ब्लड प्रेशर कम डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. आणि मग ती सवय लागती माणसाला. तर पहिल्यांदा काय आपल्याला शिकलं पाहिजे? आयवरती कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. माझ्यावरती जे वापरतोय ना, ते मी येता कामा नये. आयदर ही शुड बी यू ऑर वी. आलं लक्षात? आय काढून टाकला पाहिजे. म्हणून तेव्हा जेव्हा आय काढून टाकाल तेव्हा मोठमोठी कामं होतात. बघा, तुम्ही एखादा मोठा माणूस केलेल्या कामाचं यशाचं क्रेडिट कधी स्वतः घेत नाही, सगळ्यांच्यामुळे झालं असं म्हणतो. आणि अपेक्षा काय ठेवत नाहीत. हा आयचा प्रॉब्लेम काय आहे? एक्सपेक्टेशन. अँड इफ द एक्सपेक्टेशन्स इज फेल, यू विल बी डिस्टर्ब. दिस इज अ प्रॉब्लेम. त्यामुळे माझ्यासारखंच माझ्या मताप्रमाणे वागावं, नाही वागलं तर मी सांगेल तसं करावं, नाही केलं तर मला त्यांनी असं करावं, नाही झालं तर
हे सगळे प्रॉब्लेम आयमध्ये आहेत. तेव्हा पहिल्यांदा लक्षात ठेवा की हे आयला आपल्याला कसं बाजूला काढायचं हे आपण बघूया. हं? तर पहिल्यांदा एक 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 स्टोरी सांगतो तुम्हाला. एका कुटुंबामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आई वडील आणि भाऊ बहीण सगळे असतातच. पण एका कुटुंबामध्ये आई वडिलांनी एकच मुलगा होता. बरोबर आहे. तेव्हा तो लढिवाळपणे आला आणि म्हणाला, आई मी तुझ्यावर प्रेम करतो, मम्मा आय लव्ह यू. तर मग म्हटलं येस आय ऑल्सो लव्ह यू. मग तो 16 वर्षाचा झाला. मम्मा आय लव्ह यू. ते आई म्हणते आय ऑल्सो लव्ह यू. सांग मला तुला किती पैसे पाहिजेत. 16 वर्षाचा झाला ना. मग तो 20 वर्षाचा झाला. 20 वर्षाचा मम्मा आय लव्ह यू. मम्मा सेज आय ऑल्सो लव्ह यू. सांग कुठल्या मुलीच्या प्रेमात पडलास. मग पुढे 40 वर्षाचा झाला. मग म्हटला मम्मा आय लव्ह यू. मम्मा म्हटली आय ऑल्सो लव्ह यू. बोल तुला मी सांगितलं तर की नाही लग्न करू नको म्हणून. आणि 60 वर्षाचा झाला. मग परत आला मम्मा आय लव्ह यू. आता आई तेव्हा मोठी झाली ती. आई म्हटली आय ऑल्सो लव्ह यू. मग बेटा बोल तुला काय पाहिजे. तर मम्मा म्हटला मम्मा ती म्हटली थांब आय लव्ह यू बट आय विल नॉट साईन एनी पेपर. मी कुठल्या कागदावर सही करणार नाही. आलं लक्षात. तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण पहिल्यांदा लक्षात पाहिजेत. कारण काय मॅरेज म्हटलं ना अपेक्षा आहे. जिथं रिलेशन आहे तिथं अपेक्षा आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि ते मॅरेजच्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाहीत तर काय होणार. भांडण डिवोर्स. बरोबर आहे. एक्सपेक्टेशन बायकोने सगळं असं करावं अशी बायको नवऱ्याची इच्छा नवऱ्याने असं करावं बायकोची इच्छा अँड इट इज नथिंग हॅपन. घरातल्या लोकांना असं करावं अशी इच्छा ते वयामानापण करतील न करतील मानापण करतील न करतील अपेक्षाभंग. पुन्हा आयचा प्रॉब्लेम आय. दिस आय इज डेंजरस अँड देअरफोर या आयला बाजूला काढायला पाहिजे. पहिल्यांदा हे लक्षात ठेवा. ज्यांनी मी सोडलाय ना त्याला सगळे मिळालेलं आहे. तो मी सोडायला पाहिजे. अहो तुम्ही देवाकडे जाता देवळात जाता टेम्पलमध्ये जाता कशासाठी जाता. मागायलाच की. देवाकडे जायचं म्हणायचं अपेक्षा करायची माझं असं होऊ दे माझं तसं होऊ दे माझं तसं होऊ दे म्हणजे ऑल्सो एक्सपेक्टेशन. पण त्याला मी बाबा तुला देव प्रेम द्यायला आलोय भक्ती द्यायला आलोय मला तुझ्या पदरात घे असं कोणी सांगत नाही त्या देवाला. ही देवाची कहाणी आहे. आणि मग यू डोंट थिंक ऑलवेज की व्हॉट गॉड इज गिवन टू अस. यू ऑलवेज सी व्हॉट वी हॅव गिवन टू गॉड. देवाने आपल्याला काय दिलंय हे लक्षात ठेवा. आपण देवाला काय देतोय हे अगोदर पाहिलं पाहिजे ना. देव तुम्हाला अहो सगळे सृष्टीच त्यांनी दिलेली आहे तुम्हाला दिलेलं आहे ना. मग त्याचा विचार करू नका त्यांनी काय दिले ते. तुम्ही काय देवाला देत आहे ते विचार करा. आणि मला सांगा तुम्हाला कुणी थांबवलं हो कुणाचं करायला. तुम्हाला आदर करायला समजा तुमचा कुणी आदर करत नाही आहे. युअर एक्सपेक्टेशन की तुमचा आदर व्हावा. तुम्ही दुसऱ्याचा आदर करा ना. कुणी थांबवलंय तुम्हाला. तुम्हाला दुसऱ्याच्यावर प्रेम करायचं आहे ते प्रेम करत नाही आहेत तुम्ही प्रेम करा ना. कुणी थांबवले तुम्हाला. तुम्हाला डोनेशन्स द्यायचे आहेत नाही तुमच्या संस्थेला कोणी डोनेशन देत नाही असं समजा. अरे ते देत नाही तुम्ही द्या ना डोनेशन्स. तर जे तुम्हाला लोक तुमची अपेक्षा आहे जे देत नाही ते तुम्ही करा. म्हणजे त्या आयचा विषय तिथं मोकळा झाला. आयमधनं तुम्ही बाहेर आला. आणि जर त्या आईला तुम्ही चिकटून बसलात तर तुम्हाला मात्र अपेक्षा भंग होणार राग येणार भांडण होणार.
कारण हा संसार आहे आणि या संसाराच्या चक्रामध्ये काय काय होणार नाही, आलं लक्षात? तेव्हा ह्या आयमध्ये तुम्हाला हं, जर तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला अनंत मित्र मिळतील, सुख मिळेल, समाधान मिळेल, कीर्ती मिळेल, नाव मिळेल, सन्मान मिळेल, लोकप्रियता मिळेल. एवरीथिंग यू विल गेट इट. जो मांगे वो मिलेगा. उसकी थाली तो बहुत बड़ी है यार, वो करके तो देखो पहले. सो फॉरगेट आय अँड रिमेंबर यू अँड वी. मी मला सांगितलं, क्रेडिट दुसऱ्याला द्या, तुम्हाला क्रेडिट मिळेल. अहो, तुम्हाला असं वाटतंय तुम्ही केलेलं काम तुम्ही एकट्याने केलंय, पण तसं नसतंय. त्याला अनेक लोकांचे हात लागलेले असतात. तुमचं नाव शेवटी बॉस म्हणून येते, पण त्याच्या मागे किती लोक लागलेले आहेत. सगळ्या गोष्टीमध्ये असं आहे, प्रत्येक यशामध्ये असं आहे, अनेक लोकांचे हात लागलेले असतात, म्हणून तुमचं अस्तित्व आहे. तुम्ही मोठे झालात, मोठे करण्यात तुम्हाला कितीतरी लोकांचा हातभार लागलेला आहे, घरातल्या लोकांचा. शिक्षण घेतलं, कितीतरी लोकांचा, शिक्षकांचा हातभार लागलेला आहे. नावलौकिक झाला, कितीतरी समाजातल्या लोकांनी तुम्हाला नावलौकिक दिलं आहे. तेव्हा तुमचं क्रेडिट आयचं नाही आहे हे लक्षात ठेवा. यू आर नॉट ओनली आय पर्सन. आणि मग मीला का पकडून बसताय? सो अवॉइड मीला बाजूला काढा आणि यू आणि वीला एकत्र करा. देन यू विल बी हॅपी. सो दिस इज माय मॅसेज ऑफ टुडे. तर मीपणा सोडणार ना? नक्की सोडणार, मला खात्री आहे. तो आजचा संदेश इथे देतो. पुढच्या शनिवारी पुन्हा आपण नवीन विषय परत घेऊन या. तेव्हा आज तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. हां, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.